नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणली जात आहेत. म्हणजे ती वाघनखं ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, ती वाघनखं आता महाराष्ट्रामध्ये दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाकडून आणली जात आहेत आणि त्यासाठी सुधीर मुनगंटीवार गेले आहेत. आता सुधीर मुनगंटीवार कोण आहेत? तर भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, RSSचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे आणि शिवाय या वाघनखाशी सुधीर मुनगंटीवारांचा दूर काहीही संबंध येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते काही वंशज नाहीत किंवा मग ते मावळ्यापैकी नाहीत. कोणीही नसताना सुधीर मुनगंटीवारांना वाघनखं आणण्याचा मान देण्यात आलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की सोन्याचं वर्क असलेलं जे काही पेहराव आहे ते घालून मी वाघनखं आणणार आहे. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची तुम्हाला सर येणार नाही तरी तुम्ही तिकडं वाघनखं आणायला जाणार. भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र शासनाने हा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून किंवा मग कोणाला विचारून घेतलाय, हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले हे आहेत आणि वाघनखं आणण्याचा फक्त आणि फक्त अधिकार संभाजीराजे भोसले किंवा मग उदयनराजे भोसले आणि किंवा मग शाहूराजे भोसले यांना आहे. सुधीर मुनगंटीवार कोण आहेत असा सवाल महाराष्ट्र विचारतोय. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही वाघनखं आणत आहात आणि ती वाघनखं आणण्याचा अधिकार सुधीर मुनगंटीवारला किंवा मग इतर कोणालाही कसं काय असू शकतो, असाही सवाल, ज्वलंत सवाल विचारला जातोय. एकीकडे भारतीय जनता पार्टी उदयनराजे भोसले यांना वेगळी वागणूक देते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महाराष्ट्रामध्ये असताना, जिवंत असताना सुद्धा सुधीर मुनगंटीवारला जो काही अधिकार आहे तो देण्याचा काय अधिकार आहे असा सवाल उपस्थित होतो. माझा थेट सवाल आहे, छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे, शाहूराजे जिवंत असताना, उपस्थित असताना सुद्धा या व्यक्तीला त्या ठिकाणी वाघनखं आणायला कुणी पाठवलं, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे किंवा शाहूराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज भारतीय जनता पार्टी मानत नाही का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि ऐन वेळेला आता निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्याचं काय कारण आहे? लाखोंचा जनशाही लाभ भारतीय जनता पार्टीच्या अंगावर येतोय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातून आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत का, असाही सवाल उपस्थित होतोय. उदयनराजेंना पाठवलं पाहिजे होतं. उदयनराजे तर त्यांच्या पार्टीमध्ये आहेत, भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे खासदार आहेत, त्यांना का नाही पाठवलं? ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि एकमेव अधिकारी असणारा व्यक्ती उदयनराजे भोसले आहेत, त्याच्यानंतर संभाजीराजे भोसले आहेत, नंतर शाहूराजे भोसले आहेत. या तिघांपैकी कोणालाही न पाठवता कुठला तरी भलताच माणूस त्या ठिकाणी वाघनखं आणण्यासाठी कसा काय पाठवला, हा माझ्यासह महाराष्ट्राचा सवाल आहे. कोणाला विचारून तुम्ही वाघनखं आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी पाठवलं? याच्यानंतर दुसरी बाजू अशी आहे की इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीच आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा सांगितलं की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीच आहेत. मग भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र शासनाला एवढी का घाई आहे की ती कुठल्या तरी भलतीच वाघनखं महाराष्ट्रामध्ये आणायची आणि त्यांना शिवाजी महाराजांची वाघनखं म्हणून सांगायची आणि मतं आपल्याकडे वळून घ्यायची किंवा मग लाखोंचा जनसैलाब आपल्या अंगावर येत आहे आणि तो शमवण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया केल्या जात आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. माझा सगळ्यात मोठा सवाल माझ्यासह महाराष्ट्राचा आहे. सुधीर मुनगंटीवार कोण आहेत ते वाघनखं आणण्याला जाण्यासाठी? त्यांना काही एक अधिकार नाही, त्यांनी हात सुद्धा त्या वाघनखांना लावू नये. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा की हा हक्क फक्त आणि फक्त छत्रपती घराण्याचा आहे, कुठल्याही मुनगंटीवाराचा नाही. त्यामुळे ते वाघनखं फक्त छत्रपती संभाजीराजे किंवा मग उदयनराजे, शाहूराजे यांनाच आणायला किंवा मग त्यांनाच मान दिला पाहिजे होता, तेही खरे असतील तर. एवढंच.